आपण 2 दिवस आराम करू म्हणजे सोमवार मंगळवार. आज आपल्याला लोड मिळाला आहे आपल्या महाराष्ट्रातला नागपूरचा. आपण जाणार आहोत नागपूरला कंपनीत भरण्यासाठी आलोय. पण आपल्या पुढं 2 गाड्या आहेत. त्या 2 गाड्या लोड झाल्यानंतर आपली गाडी कंपनी आतमध्ये घेणार. बघूया आता किती वेळ लागतो किती नाही. जवळपास 1500 किलोमीटरची जर्नी आहे. चला तोपर्यंत खाऊया आपण केळं. हा जो टोल नाका आहे बँगलोर सोडल्यानंतर पहिल्यांदा लागतोय. हा इंडियन ऑइलचा पंप आहे. त्या ठिकाणी ना पुन्हा एकदा आपल्या संग फ्रॉड होता वाचला. कारण की पंपात डिझेल जो टाकणार होता तर त्याला मी सांगितलं होतं की टाकी फुल कर दादा. त्यानं काय केलं माहिती आहे का, 500 रुपयेपर्यंत डिझेल टाकला. भाई मैंने गलती से 500 सुना था. म्हणलं ठीक आहे. मी वेळी सावध झाल्यामुळं मी गाणता वाचलो. तर मित्रांनो आता रात्रीचे वाजले 2 आणि आपण महाराष्ट्रात दाखल देखील झालोय. आणि आपलं नेहमीप्रमाणे महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वरूढ उदगीर मध्ये आपण आलो आहोत. Head northwest on National Highway 63, then make a U-turn. भेटलं रे बाबा. हो शेवट आपल्याला डिझेल भेटला. अरे बाप, रात्रीपासून हैराण होतो मित्रांनो. पेट्रोलला बा किती लाईन लागल्यात. आपलं काहीतरी तकदीर चांगलं आहे भावांनो का आपल्याला भेटलंय. ड्रायव्हर भावांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी पेट्रोलला एवढ्या रांगा लागलेल्या आहे आणि डिझेल झालं दादा. मित्रांनो आपण आलोय आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये. यवतमाळ इथनं 40 किलोमीटर आहे. आता बघूया ह्या पंपावर आपल्याला कितीचा डिझेल भेटतो नेमकं. देव करो बाबा फुल टाकी भेटो रे. कारण की आपल्या गाडीत अजून बरीच जागा आहे. 2 गाड्या शिल्लक लागतात म्हणजे जवळपास 2-1 हजाराचं डिझेल बसन मित्रांनो. चला अपडेट देतोय तुम्हाला पुढचं. ड्रायव्हर भावांनो तुम्हाला एक मजा दाखवतो बघा. त्या समोर दिसताय ना ते कॅबिन, कॅनीच्या कॅनी भरून ठेवू राहिले बरं का पंपावाले स्वतः. पंपाचे जे कर्मचारी आहे ना ते कर्मचारी स्वतः डिझेलच्या पेट्रोलच्या कॅनी भरून बाजूला काढताय. म्हणजे ब्लॅक करायचे विचार होते काय. आणि हा पंप आहे एकनाथ बुटले पेट्रोलियम वाडी बुटले. असा कारभार चालू झालाय मित्रांनो आता. तर ड्रायव्हर भावांना आपण पोहोचलोय सध्या यवतमाळमध्ये. श्रीरामनवमीचं अत्यंत असं शहर सजवलेलं आहे. आपली गाडी खाली झाली होती काल 5 वाजता. काल काय मिळालं नाही आपल्याला नागपूरला. आणि आपण आता आलोय भरण्यासाठी. अरहंत प्ले इम्प्लिमेंट हे जे खेळणे दिसत आहे ना हे बनवते. चला तुम्हाला कंपनी दाखवतो आतमध्ये. ही आपली गाडी आपण आताच आलोय. एक 5 मिनटं झालीत, जास्त नाही झालीत आपल्याला. आणि हे बघा ही खेळणे बनवते ही कंपनी. बरोबर ओळखलं तुम्ही. हे जे आहे ना डस्टबिन. आपण बदकं बोलतो बा. आताचे पोरं काय पण बोलतात त्याला. काय पिंगविन का काय ते बोलतात. आपल्याला माहिती आहे आपल्याला तेवढं काही इंग्लिश येत नाही. आपण गावठी माणूस आहे ना. चला तर या इथे साहेब चला भरतोय आहे आपण. ते तुम्हाला मी प्रवासच सांगणार आहे. तुम्ही हे बघू शकता ही कंपनी ॲक्च्युअल नवीन डेव्हलप चालू झालेलं आहे नागपूरच्या वडधामना आणि समृद्धी महामार्गाच्या सेंटरला. आता हे जे दिसत आहे ना समोर तर तिकडं त्या लिंबाच्या झाडापासून तिकडं रेसिडेंटल एरिया आहे. आणि रोडच्या पलीकडं मेन रोडच्या पलीकडं तिकडं देखील इंडस्ट्रियल एरिया आहे.
आणि यामध्ये आता यांच्या कंपनीच्या बाजूला शाळा देखील आहे खूप मोठी इंग्लिश मिडियमची. ही जी कंपनी आहे ना, तर ही कंपनी अर्धी रेसिडेंटल एरिया येते ना, अर्धी कंपनी MIDCच्या अंतर्गत आहे. पेंट वगैरे किती राहिला आहे तो बघूया, त्यानंतर निघायचं आहे. तुमच्यापैकी ह्या भागात कोणी आलेलं आहे का? जर आला असेल तर सांगा हा भाग कोणता आहे ज्या ठिकाणी अश्वरूढ पुतळा आहे शिवछत्रपतींचा. तर भावांनो, आपण पोहोचलोय लोकेशनला. मी रात्री तुम्हाला सांगितलं नव्हतं आपण कुठं जाणार आहे, प्रवासात सांगणार होतो, परंतु रात्र झाली होती त्यामुळे काही सांगणं झालं नाही. तर आपण आलो आहे अंबाजोगाईमध्ये. तर ह्या कंपनीचं मटेरियल हे त्या डस्टबिन आहे. चला करूया खाली. ड्रायव्हर भावांनो, आपण आहे सध्या मांजर संप्याच्या जुन्या घाटात. ते माजलगाव रस्ता आहे हा. ड्रायव्हर भावांनो, या रस्त्याला आपल्याला यायला कमीत कमी 3 वर्ष झालेली. रोड मध्ये काहीच बदल नाही झाला. आणखीन देखील अत्यंत अवघड असा घाट आहे हा. बऱ्याच ठिकाणी ना टर्न वरती सिंगल गाडी पास होती. येणारी गाडीला येऊन द्यावं लागत, तेव्हा आपल्याला उतरता येतं गाडी. ड्रायव्हर भावांनो, तुम्ही कधी या घाटात आले असतील तर कमेंट नक्की करा. मांजर संप्याचा जुना घाट आहे. तर ड्रायव्हर भावांनो, पुन्हा एकदा लागलाय आपल्याला अश्वरूढ छत्रपतींचा पुतळा. कुठं असेल हा ओळखा आणि सांगा मला, कमेंट नक्की करा. ड्रायव्हर भावांनो, आपण सकाळी गाडी खाली केली होती अंबाजोगाईला. तिथनं निघालो होतो. 1-3.5 तासात जालना टच केली गाडी आपली. आणि आता आपल्या गाडीत बघू शकता तुम्ही घर सामान लोड होत आहे. आपल्याला मिळालेलं आहे घर सामान छत्रपती संभाजीनगरचं.
चला घेऊया. हे रिकामं जाण्यापेक्षा काही ना काही भेटलं याचा आनंद.